फुलेवाड्याच्या पालकत्वावरून पुण्यामध्ये आता नवा वाद उफाळून आलाय। फुलेवाडा हा खासगी संस्थेला दिला तर संघर्ष होणार। फुलेप्रेमी नितीन पवारांनी थेट इशारा दिला। देखभाल दुरुस्तीसाठी वास्तू घेतली तर गैर काय असा सवाल आता समीर भुजबळ यांनी उपस्थित केलेला आहे। जे पुरातत्व खात्याच्या ताब्यात जी वास्तू आहे ती खरं तर त्याच्या खूप रिस्ट्रिक्शन्स असतात। इकडे कुठे हात लावू नका, लांबूनच बघा किंवा अनेक मर्यादा घालतात। अशा वेळी एका संस्थेला ती द्यायची आणि विशेषतः फुल्यांच्या नावाची की ज्या फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने कुठलेही पक्ष असो ते राज्य चालवतात, त्यांना महात्मा फुले जड झालेत का हा माझा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न विचारायचं कारण असं की अशा वास्तू काही दिल्या गेलेल्या आहेत, ते का दिल्या गेल्या तर ते परवडत नाही म्हणून दिल्या गेल्यात, हे मला अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर आहे। मग महात्मा फुले शासनाला परवडण्याचं झाले का हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून हे आम्ही होऊ देणार नाही। आमचं असं म्हणणं आहे की राज्य शासनाने शासन संस्था निरपेक्ष असते, आत्ताची आहे की नाही हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय, पण ती असली पाहिजे। गेल्या 4-5 वर्षापूर्वी आम्ही जे आहे ना या फुलेवाड्याच्या देखभालीकरता आम्ही मागणी केली होती, परंतु काही कारणावश ते अजून झाले नाही। कारण शेवटी पुरातत्व विभाग जे आहे फार काटेकोरपणे जे आहे हे त्याचं पालन करत असतं। परंतु आता निश्चित कुठेतरी काही मुवमेंट झाली असेल आणि हे कळालं असेल, परंतु काही लोकांना जे आहे कधी कधी जे चांगलं काम बघवत नाही आणि त्यांच्या पोटात दुखतं अशातला प्रकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।